सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दिल्लीचा निकाल लागला, आवाज महाराष्ट्राचा मध्ये सुद्धा आपण कार्यक्रम केला। त्यावेळी आपण असं म्हटलं होतं की खरं म्हणजे ही अभिव्यक्ती आहे एका नव्या राजकारणाची। आणि जेव्हा निकाल लागला, बहुमत म्हणजे 67 जागा मिळाल्या 70 पैकी, दिल्ली 36 असा आपला कार्यक्रम होता, पण प्रत्यक्षामध्ये 67 जागा मिळाल्या। तेव्हा केजरीवाल असं म्हणाले होते की हे जे बहुमत मिळालेलं आहे त्याच्यामुळे अहंकार अजिबात येता कामा नये, त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये विजय जाता कामा नये, अशा प्रकारे केजरीवाल म्हणाले होते। पण आता मात्र तो विजय त्यांच्या डोक्यात गेलाय, तो अहंकार दिसतो आहे। हे सगळं जे काही चाललंय आम आदमी पक्षाचं, अरविंद केजरीवाल नावाच्या व्यक्तीचं, ते नक्की काय? विश्वंभर चौधरी, तुम्ही आम आदमी पक्षाच्या सोबत एका अर्थानं त्या आंदोलनामध्ये होतात, नंतरचा तो प्रवास तुम्ही पाहिलेला आहे, तुम्ही साक्षीदार आहात। हा सगळा जो काही प्रवास झालेला आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? काय म्हणणं आहे तुमचं? तर राजनजींनी जे एक पहिलं पॉइंट आउट केलं ते अतिशय बरोबर आहे। मुळामध्ये हा पक्ष विचारधाराच या पक्षाला नाही। त्याचं कारण असं की जे लोक एक जमावडा तिथे आंदोलनात तयार झाला, त्यातली जी राजकीय विचारसरणीची मंडळी होती, ज्यांना वाटलं की राजकारण आता हेच फक्त देशाचं अंतिम सत्य आहे, तर ती मंडळी त्यात आली। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या आपला अशी जी वैचारिक विचारधारा असते एखाद्या पक्षाची, तशी कुठलीही नाही। योगेंद्र यादवांनी त्याला मध्यम मार्गावर ठेवायचा प्रयत्न केला। मी योगेंद्रांचं कौतुक अशासाठी करतो की ते मूळचे समाजवादी असूनही त्यांनी समाजवाद पक्षावर लादला नाही। स्वराज बघा किंवा इतर काही कार्यक्रम बघा, तर तुम्हाला ते स्पष्ट दिसेल की योगेंद्र यांची एक वैचारिक छाप आहे, पण ती वैचारिक छाप डावीकडे झुकणार नाही हे त्यांनी केलं। आता आज जे योगेंद्र म्हणाले त्यातले अगदी महत्त्वाचे मुद्दे 2-3 असे होते। पहिला होता की पारदर्शकता नाही आहे। मला तो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा वाटतो। त्याचं कारण की आजच्या कॉर्पोरेट भाषेत ज्याला USP म्हणतात, म्हणजे युनिक सेलिंग पॉईंट, तो युनिक सेलिंग पॉईंट काय होता आम आदमी पार्टीचा? तर इतर जे पक्षात नाही ते आमच्यात हे होतं की बा पारदर्शकता आहे, वेबसाईटवर आम्ही खर्च टाकतो वगैरे। पारदर्शकताच नसेल तर त्याला तडा जाईल। मला असं वाटतं की लोकशाहीसाठी एक फक्त लोकशाही व्यवस्था नाही आहे, तर लोकशाही हे एक मन असतं, त्या मनातून ती लोकशाही येते। आणि म्हणून योगेंद्रने जो महत्त्वाचा मुद्दा मांडला की पक्षातच स्वराज नाही तर बाकी आपण स्वराजची काय भाषा करतोय। तुम्ही उल्लेख केला आधी राजनजींनी की गांधीवादी, मला असं वाटत नाही की कुठला गांधीवादी अशा मार्गाने जाईल जो म्हणेल की मी बाहेर एके ना आत एके। गांधीवादी हा जाईल तर दोन्ही मार्गाने एकाच जाईल असं मला वाटतं। तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी एकूण पक्षावर कब्जा केला का, हा जो प्रयत्न आहे, मला इथं सांगितलं पाहिजे की टीम अण्णामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या खरं म्हणजे अहंकाराचा सगळ्यात जास्त फटका, पहिला फटका हा मला बसलेला आहे। मी फक्त उदाहरण म्हणून सांगेन की अण्णांचं जेव्हा उपोषण सुटत होतं दिल्लीतलं, त्यावेळेला अरविंद केजरीवाल यांचे सैनिक पोपटराव पवारांना सुद्धा वर जाऊ द्यायला तयार नव्हते। आणि मग जेव्हा मी त्यांना झापलं की पोपटराव कोण आहेत माहिती आहेत का, ते अण्णांचे सगळ्यात इलिजिबल शिष्य आहेत, पहिले ज्यांनी अण्णांच्या सारखं गाव केलं। तर अरविंद केजरीवाल यांची वृत्ती जी आहे ती एक प्रकारे हुकुमशाही वृत्ती, ती तेव्हाही दिसली होती। परंतु आम्हाला असं वाटलं होतं, परवा जेव्हा अरविंद केजरीवालांची भेट झाली, ते महाराष्ट्र सदनात अण्णांना भेटायला आले होते, तेव्हा मला अशी आशा निर्माण झाली की ते खरोखरच म्हणतात की खरोखर आता अहंकार माझा गेला, अहंकाराने काही होत नाही मला कळलं। आता एक रिफाइंड झालेले अरविंद केजरीवाल मला आता समोर दिसत होते। आता ते स्टिंग ऑपरेशनचं मी बोलणार नाही की ते रागात होते का काय, ते काही खुलासे आम आदमी पक्ष देईल। पण मुद्दा असा आहे की योगेंद्र यादव यांच्यासारखा एक थिंक टँक आणि प्रशांतजींसारखा एक माणूस जो न्यायालयीन लढे सतत लढत असतो, त्या दोघांना गमवून अरविंद केजरीवालना शेवटी सोबत कोण पाहिजे हेच मला कळत नाही। मेधा पाटकरही नकोत, प्रशांत भूषणही नकोत, योगेंद्र, मग पाहिजे कोण? जी आत्ता मंडळी त्यांच्याबरोबर दिल्लीतली ती अत्यंत सुमार दर्जाची मंडळी हे आपण समजून घेतलं पाहिजे। मग तो आशुतोष असो, नाहीतर आशिष खेतान असो, किंवा ते कुमार विश्वास असो। कुमार विश्वास हे केवळ एक कविता करून त्यावेळेला टीम अण्णाच्या कोर कमिटीत आलेले गृहस्थ आहे, आणि त्यामुळे ह्या सुमारांच्या बरोबर अरविंद केजरीवाल काही स्वतःचं पक्षाचं कल्याण करू शकणार नाहीत हे नक्की आहे। तथापि त्यांना जर हे वाटत असेल की 67 आमदार माझ्या मागे, तर तीच एक शक्ती असं नाही। देशभरामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत। योगेंद्रांची आता सेवाग्राममध्ये माझी परवाच भेट झाली होती। माझ्या लक्षात आलं की या माणसाचा एवढा मोठा वाईड, खरं म्हणजे त्यांचा स्वतःचा बेस आहे, स्वतःची थिंकिंग पॉवर आहे। हे पहा, मी एक असं म्हणालो की अरविंद केजरीवाल हे हृदय आहेत आपचं, आणि योगेंद्र यादव हे मेंदू आहेत। मेंदू आणि हृदयाच्या समन्वयात आज त्यांच्याकडे सशक्त अशा रक्तवाहिन्या नाहीत ज्या दोघांचं ऐक्य करून आणू शकते। कारण त्यांची जी दुसऱ्या पिढीतले नेते ते अत्यंत मीडियाकर नेते आहेत, आणि ते फक्त झेंडे उचलले आंदोलनात, त्यांना चळवळ काय हेही माहिती नाही, राजकारण काय हेही त्यापुढे माहिती नाही, पण एका उन्मादात ते आलेले आहेत, किंवा लोक आता आले, आता आम आदमी पक्ष येणारे या उन्मादात आलेले आहेत। आणि त्यामुळे त्या वैचारिकतेला जेव्हा मर्यादा येतील तसं आम आदमी पक्षाचा ऱ्हास सुरू होईल। अरविंद केजरीवाल यांनी अजूनही वेळ गेलेली नाही। मला असं वाटतं की अजूनही समन्वय साधावा, योगेंद्र यादव यांच्याशी स्पष्टपणे बोलावं, प्रशांतजींशी बोलावं, आणि यांनी खरं म्हणजे आता पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करावा। अन्यथा यांच्यातून नुकसान हे झालं की बघा, एकच गोष्ट सांगून मी थांबतो। जंतर मंतरवरती जेव्हा पक्षाची घोषणा यांनी केली, अण्णांच्या बरोबर कोणी राहिलं नव्हतं, आपल्याला माहिती आहे किरण बेदी आणि मी होतो, नंतर किरण बेदी पण राजकारणात गेल्या, VK सिंग आणि
जंतर मंतरवरती अरविंदची मांडणी अशी होती की आता देशातल्या चळवळींचं भवितव्य सगळं संपलंय आणि त्यामुळे आता राजकारणाशिवाय काही पर्याय नाही. मी तेव्हाही त्यांना म्हणालो की तुम्ही असा संदेश देताय की देशभर जे लढे चालू आहेत, किमान साधारण त्यावेळेला जी माझी उपलब्ध आकडेवारी होती त्यानुसार 3,000 लढे देशामध्ये चालले होते. त्या 3,000 लढ्यांना तुम्ही हा संदेश देताय की काही खरं नाही चळवळींचं, आता फक्त राजकारण खरं आहे. मग तिथे तरी गेल्यावर ठीक आहे, राजकारण तरी यशस्वी करून दाखवा ना, त्याही मार्गाने पुढे जा आणि ठीक आहे बदल करा, तो स्वागत आहे, आम्ही त्याला विरोध नाही करत. पण तिथे बदल करताना तुम्ही जर सगळ्याच पक्षांचे एक होऊन गेलात, 1031 पक्ष आहेत भारतात, त्यातला 1032वा आम आदमी होणार असेल, मला वाटत नाही ती फलश्रुती आहे. मला वाटतं की जो तरुण यांच्या मागे आज आला, मोठ्या आशेने आलाय, त्या तरुणाला हे या गर्तेत लोटतायत की काही खरं नाही, जे आत्ताचे राजकीय पक्ष भ्रष्ट आणि सगळे जे काही पक्ष आहेत बरबटलेले त्यांनाच शरण जावं लागणार, एवढंच पुन्हा पुन्हा केजरीवाल अधोरेखित करतात असं मला वाटतं. अच्छा, पण तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की अजूनही संधी आहे? हेमंत देसाई आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक आहेत हेमंत देसाई. हेमंत देसाई, आत्ता आम आदमी पक्षाची जी वाटचाल आहे ती नक्की कुठल्या वळणावर आहे? मगाशी स्टिंग ऑपरेशन आपण बघितलं, ज्या प्रकारचे शब्द वापरलेले आहेत अरविंद केजरीवालांनी आणि पुन्हा खुलासा केला आहे की हो ते तसं म्हणाले पण ते रागात होते. मुळात रागात का असेना, मी असं म्हटलं जातं की एखादा ओरखडा उठला की मग तुमची खरी संस्कृती कळते. तर जर समजा रागावल्यानंतर सुद्धा ज्या भाषेत केजरीवाल बोललेले आहेत त्या माणसाला गांधीवाद किंवा काय हे मानण्याचा अधिकार आहे का? हेमंत देसाई, मला एक सांगा, आत्ता खरोखरच आम आदमी पक्ष कुठल्या वळणावर आहे? आणि आत्ता विश्वंभर चौधरी असं म्हणतात की अजूनही संधी आहे. तुम्हाला असं वाटतं का की आणखी संधी आहे? आपला काय म्हणणं आहे? नाही, मला तसं बिलकुल वाटत नाही. कारण आज दोन्ही पत्रकार परिषदा मी बघितल्या आणि त्याच्यामध्ये जी देहबोली होती दोन्ही गटांची, त्याच्यामध्ये जो एक आक्रमकपणा होता, प्रतिस्पर्ध्यावरती वार करण्याचे जो उत्साह दिसत होता तो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ही जी काही दुरी आहे ती आता म्हणजे जो घटस्फोट होणार हा हे स्पष्ट आहे. याच्यामध्ये काही माघार होण्याची शक्यता नाही. उलट उद्याची जी मीटिंग होणार आहे ज्यामध्ये निर्णायक काही निर्णय घेतले जातील, त्या मीटिंगमध्ये सुद्धा काही धक्काबुक्की किंवा धिंगाणा होणार नाही याची खात्री देता येत नाही. आता पहिला प्रश्न म्हणजे, ज्यावेळी मी गेले महिनाभर हा सगळा वाद खूप चाललेला आहे आणि तो टिपेला पोचलेला होता, त्या काळामध्ये मी विशेषतः काही दिवसांपूर्वीचे 10 दिवस हे बेंगळुरूमध्ये केजरीवाल विश्रांती घेत होते आणि निसर्गोपचार वगैरे घेत होते, योगासनं करत होते. आता एवढं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्या तिथनं बाहेर आल्यानंतर तोपर्यंत 10 दिवस आरोप प्रत्यारोप चालू असताना ते काही एक बोलले नाहीत. आणि काही दिवसानंतर त्यांची जी टीम आहे, टीम केजरीवाल, म्हणजे खरं स्पष्ट सांगायचं तर त्यांचे चमचे हे प्रशांत भूषण आणि योगेंद्रवरती आरोप करायला लागले आणि गंभीर आरोप करायला लागले. त्यामध्ये आशिष खेतान सुद्धा होते, आशुतोष सगळे होते. त्याच्यानंतर त्या आत्ता जे कमीने वगैरे ही जी काही भाषा केलेली आहे त्यामध्ये केजरीवाल म्हणाले की माझी तब्येत उत्तम आहे, माझं आरोग्य चांगलं आहे. हे आरोग्य चांगलं असल्याचं लक्षण नाही की ज्या पद्धतीची त्यांनी भाषा वापरलेली आहे हे ताळतंत्र सुटल्याचं लक्षण आहे, हे स्पष्ट सांगणं नमूद करायला पाहिजे. मला इथे आठवण येते की जनता पक्षाची, की जनता पक्षाच्या वेळी सुद्धा त्यावेळी राजघाटावरती सगळ्या नेत्यांनी शपथ घेतली होती. लोकनायक जयप्रकाश होते, आचार्य कृपलानी होते. त्या शपथेचा अक्षरशः 2-4 महिन्यातच विसर पडला आणि त्यांनी दुहेरी निष्ठेच्या मुद्द्यावरनं पक्ष फुटला. आणि त्यावेळी सुद्धा इव्हन त्यावेळी जे जनसंघाचे लोक होते त्यामध्ये सुद्धा वाजपेयींची लाईन वेगळी होती, इतर नेत्यांची लाईन वेगळी होती. वाजपेयींचं म्हणणं जनता पक्षामध्ये राहायला पाहिजे असं होतं. पण जनता पक्ष ज्या पद्धतीने फुटला, ज्या गतीने फुटला, त्यानंतर चौधरी चरण सिंग आणि यांचे जे मतभेद झाले मोरारजी देसाई, ते सुद्धा जनता पक्ष सरकार हे जास्त काळ टिकलेलं होतं. आपचा जो ग्राफ वेगाने गेला आणि तो ताबडतोब खाली येतोय की काय असं वाटतं. या सगळ्या वादामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की वाद कुठे आहे, तर वाद संघटनात्मक रचनेबद्दल आहे, वाद कलंकित उमेदवार देण्याबद्दल आहे, ज्यांच्या मालमत्ता जास्त आहे असे वादाचे मुद्दे आहेत. यामध्ये कुठेही आयडिओलॉजीचा मुद्दा नाहीये, पक्षाची लाईन बरोबर. एकूण जो आलेख आहे आम आदमी पक्षाचा त्याच्या अनुषंगाने खरं म्हणजे बोललं पाहिजे. श्रीराम पवार आत्ता आपल्यासोबत आहेत, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक आहेत. श्रीराम पवार, आत्ता जो आलेख ज्याचा उल्लेख हेमंत देसाईंनी केला की ज्या वेगानं आम आदमी पक्ष वर गेला त्याच वेगानं तो पुन्हा खाली जातोय की काय, अशी शंका येते, अशी भीती आहे. अशा प्रकारची भूमिका आता हेमंत देसाईंनी मांडली. तुम्हाला काय वाटतं जे सुरू आहे आम आदमी पक्षामध्ये, आता जे स्टिंग ऑपरेशन आपण बघतो आहोत, काय झालं, कशामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि आम आदमी पक्ष या वळणावर का उभा आहे, पुढे काय होईल? आम आदमी पार्टी ज्या पद्धतीनं तयार झाली, ज्या प्रकारचे लोक त्यामध्ये आले, त्यामध्ये यापेक्षा फार वेगळं काय व्हावं. म्हणजे आज प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादवांचं नाव पुढं आहे, याच्या आधी बाहेर पडल्यांची यादी पण मोठी आहे.
त्यांनी आरोप केले तेव्हाही तेच होते आणि तेव्हा हेच योगेंद्र यादव केजरीवालांचं समर्थन करत होते. त्यामुळं हे अशा टोकापर्यंत हे चालत राहील की ज्या वेळेला केजरीवालांच्या मताच्या पलीकडे जाणारा कोणी माणूस त्या पक्षामध्ये शिल्लक असणार नाही. कारण एक भारतीय लोकशाहीचं किंवा राजकारणाचं तुम्हाला आवडो किंवा न आवडो एक वैशिष्ट्य असं आहे की ती व्यक्तिकेंद्रीय आहे. ते आपल्याला आवडत नाही, आपण त्याच्यावर टीका करतो, हा भाग वेगळा. पण व्यक्तीच्या नावावर मतं मिळतात, कुणाचा तरी चेहरा पुढे ठेवून मतं मागावी लागतात आणि दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांचा चेहरा पुढे ठेवून मतं मिळालेली आहेत. त्यामुळे ज्याच्या नावानं मतं मिळतात, जो मताच्या झोळ्या भरून देतो तो नॅचरली नेता असतो, त्याच्यातल्या गुण अवगुणासह सामान्य कार्यकर्ता तो स्वीकारतो. आता ज्यांना त्यामध्ये वैचारिकता बघायची आहे, ज्यांना त्याच्यामध्ये कार्यक्रम बघायचा आहे, ते त्यातले विश्लेष काढत राहतील. पण दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि ते आता त्यांच्या डोक्यात पण गेलेलं आहे. त्यामुळे ते त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पण असं म्हणतात आणि सकाळी प्रशांत भूषणनी पण तो आरोप केला की ते काय म्हणतात, तर मी वेगळा पक्ष काढेन. वेगळा पक्ष काढेन कुणाचं, तर 67 आमदारांचं. त्यांना सत्ता सोडायची नाही. हेच केजरीवाल कधीतरी असं म्हणत होते की आम्हाला सत्तेचा काही संबंध नाही, राजनीती बदलणे आहे, राजनीती करणे नाही आहे. तर राजनीती बदलणे आहे म्हणून ते शेवटी त्याच सत्तेच्या दलदलीत जे प्रचलित पक्ष चाललेले आहेत त्याच मार्गाने निघालेले आहेत. त्यांच्या जवळचे सगळ्या लोकांना अरविंद केजरीवालांच्या करिश्म्याचा फायदा पाहिजे, बाकी काही नको आहे. त्यामुळे आता इथून पुढे आम आदमी पार्टीमध्ये असे लोक हळूहळू शिल्लक राहतील की जे केजरीवालांच्या मताच्या पलीकडं दुसरं काही बोलणार नाहीत. आणि आम आदमी पार्टी हा सुद्धा जसं काँग्रेस आहे, जसा भाजप आहे, जसे आणखी काही पक्ष आहेत, लालूंचा पक्ष आहे, मुलायम सिंगांचा पक्ष आहे, की ज्याचा कोणता एक नेता आहे तो नेता सांगतो त्याप्रमाणे तो पक्ष चालतो. तशाच प्रकारचा आणखी एक पक्ष होऊन जाईल की मोना तो तसाच आहे, त्याचं मूळ नेचर पण तसंच होतं. पण बाहेर लोकांना असं वाटत होतं की हा काही ते वेगळा विचार घेऊन निघालेला आहे. केजरीवालांच्या युटर्नची आता मगापासून अनेकांनी उदाहरण दिली, त्यांच्या अहंकाराची उदाहरण दिली. हे सगळं असून लोकांना आशा वाटत होती की हा माणूस काही ते वेगळा आहे. अरविंद केजरीवाल त्याच वाटेनं जाणं, याचा धक्का जर कोणाला बसेल तर त्यांच्यावर आशा लावणाऱ्यांना धक्का बसेल. त्यांचं नेचर माहिती आहे की प्रत्येकाचा वापर करून सोडून द्यायचा, त्यांना धक्का बसायचं काहीच कारण नाही. त्यांच्याकडं इम्पार्शियली जे विश्लेषक पाहतात त्यांच्यामध्ये हे गुण त्यांना सुरुवातीपासून दिसत होते. त्यामुळे जे घडलं त्यामुळे फार धक्का बसायचं काही कारण नाही. ते असेच आहेत आणि ते प्रचलित राजकारणाच्या मार्गाने जाणार, याविषयी काही शंका बाळगायचं कारण नाही. एकूण अपेक्षा भंग केला असता तरी सुद्धा साधारणपणे याच वळणानं हे सगळं जाणार असं दिसतंय, असं म्हणताय श्रीराम पवार. त्याच प्रकारे ज्या प्रकारे मगाशी विश्वंभर चौधरी म्हणाले की एखादा तिथे कुमार विश्वास आहे, पण एक कुमार असेल पण बाकी सगळे सुमारच आहेत, अशी सुमारांची सद्दी आहे, अशा प्रकारची मांडणी मगाशी केली. या सगळ्या अनुषंगानं मला सविता शिंदेकडे जायचं आणि काय म्हणणं आहे त्यांचं हे त्यांना विचारायचं आहे. पण त्यापूर्वी मी घेतोय आता एक छोटासा ब्रेक आणि त्यापूर्वी आपल्याला बघायचं की स्टिंग ऑपरेशनमध्ये नेमकं काय घडलं. आप प्रशांत भूषण और योगेंद्र यादव के साथ आप मिलकर काम कीजिए. आपको मेरी बहुत बहुत शुभकामनाएं. मैं इस लड़ाई झगड़े के लिए नहीं आया था. अगर जरूरत पड़ी तो मैं आम आदमी पार्टी छोड़ के अलग पार्टी बनाने की सोच रहा हूँ. आप लोग संभालिए आम आदमी पार्टी, बहुत अच्छी टीम है. प्रोफेसर आनंद कुमार, पिछले 4 दिन में प्रोफेसर आनंद कुमार और अजीत झा ने जो कमीनपंथी करी है, मतलब इतना कमीना. उन्होंने कहा आरटीआई लागू करो, हमने आरटीआई लागू कर, हमने कहा ठीक है तैयार है. बातचीत चल रही है अभी दोनों गुटों में. उन्होंने कहा वॉलंटियर्स पार्टी से, हमने सारी बातें उनकी मान ली. अब कल वो कहते हैं ये तो हम बार्गेनिंग कर रहे थे, हमारा ये इन चीजों में तो इंटरेस्ट है. तो इतने कमीने हो तुम लोग, क्या बार्गेनिंग कर रहे हो तुम लोग? इतने घटिया किस्म के इंसान हो तुम लोग. जो कम कैपेबिलिटी वाली हमारी टीम कह रहे हो ना, ये प्योर आदमी है. हमारे में क्षमता कम हो सकती है लेकिन हम दिल के काले नहीं है. ये लोग दिल के काले और ये लोग एक नंबर के कमीने लोग हैं. तो आपको शुभकामनाएं उमेश. सर ऐसा मत समझिए. सुनिए, मेरे को इसके ऊपर और कोई चर्चा नहीं करनी है, इसलिए मैंने अलग कर रखा है. अब ये देख लेते हैं क्या करने हैं, नहीं तो मैं अपने 67 MLA लेके अलग हो जाऊंगा. आप लोग चलाइए आम आदमी पार्टी, मेरे को कोई लेना देना नहीं. हमारी प्लीज देखिए, बात ये मेरी आपकी नहीं है सर, बात इस देश की. ये क्या तमाशा है आपका कि सारे मिलके चलो, उनसे जाके बात करो ना. उन सालों ने हराने में, तुम्हारी अच्छी टीम जो कह रहे हो, उन्होंने हमें हराने में कोई कसर नहीं छोड़ी दिल्ली चुनाव के अंदर. उनको साथ लेके चले. किसी और पार्टी में होते उनके पीछे लात मार के उन पार्टी से बाहर निकाल देते सालों को. कमीने लोग हैं वो एक नंबर के, तुम्हें पता नहीं है वो क्या है. सर इतना नजदीक से तो मैं नहीं देख पा रहा हूँ, मैं समझ पा रहा हूँ. तो फिर मत बोलिए अगर नहीं देख पा रहे हैं तो. ठीक है, सॉरी सर अगर मेरी बात